रेडी? नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. येत्या 1 मार्चला मन एड्यागत झालं आहे हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो. या निमित्ताने सिनेमातील कलाकार आपल्यासोबत आहे. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये. कसे आहात सगळे? मस्त कडक जबरदस्त. क्या होते सिनेमाबद्दल काय सांगाल? सुरुवात तुझ्यापासून करूया. सिनेमा मन एड्यागत झाला असं एक छान गावात काय म्हणूया आपण त्याला, क्रिस्प आहे त्या नावामध्ये. मन एड्यागत झालं. 1 मार्चला फिल्म रिलीज होते. त्यामध्ये चंपक नावाची भूमिका त्याची भूमिका मी करतो आहे. तर खूप मजा आली. सुमेध, स्वानंदी आम्ही सगळ्यांनीच खूप चांगलं काम त्यात केलेलं आहे. तर बघूया 1 तारखेला, खूप मजा येईल. खूप गोड असा हा सिनेमा आहे. गोड म्हणजे गोडवा आहे या चित्रपटामध्ये. म्हणजे एक कॉलेजमध्ये गेलेल्या पोरांचं जे प्रेम असतं त्याबद्दल आहे. आणि सगळ्यांना आता बेसिक गोष्ट माहिती की मामाच्या पोरीसोबत लग्न करायचं, तर हे जी उत्सुकता असते ना, हे प्रत्येक घरामध्ये हा विषय चालू असतो. आणि हाच विषय घेऊन हा चित्रपट सगळ्यांसमोर येणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की जा, कारण का सगळ्या लोकांनी खूप छान पद्धतीने ह्या पिक्चरमध्ये काम केलं आहे. आणि स्पेशली जे कॅरेक्टर्स आहेत, जसं चंपक आहे आणि मंग्या आहे, सदमा आहे आणि आमचा यश जो आहे, सुमेध मुदगळकर, स्वानंदी आहे. सो असं प्रत्येकाच्या कॅरेक्टरला एक वेगळं कॅरेक्टरायझेशन आहे. लोकांना बघायला ते आवडेल की प्रत्येकजण काहीतरी वेगळं करते. आणि आपुलकी, जसा सुमेध मगाशी बोलला, आणि हीच आपुलकी सगळ्यांना या चित्रपटामधून बघायला नक्कीच मिळेल. त्यामुळे नक्की जावं. म्हणजे माझं कॅरेक्टर जे फिल्ममध्ये आहे ते आहे लव गुरुचं. मी त्याला खूप साऱ्या टिप्स देतो. खूप काय काय घडतं, ते वर्क करतं का नाही करतं हे सगळं बघण्यासाठी ती फिल्म खूप एवढं तर नक्की आहे की खूप धमाकेदार आणि खूप एंटरटेनिंग अशी ही फिल्म आहे. आणि ही फिल्म का बघावी, तर आजकाल आपण जे आत्ताचं कंटेंट बघतो त्यात मोस्टली असं असतं की फॅमिलीसोबत बघता येईल असे खूप कमी सीन्स असतात मूवीजमध्ये, किंवा काहीतरी एक्स्ट्रा भरलं जातं. ते चुकीचं का बरोबर हे आम्ही नाही म्हणत, पण अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. ह्याच्यात तसं काहीही नसताना ही फिल्म तुम्हाला हसवू शकते, खेळवू शकते. ही ह्या फिल्मची ताकद आहे. टोटल फॅमिली एंटरटेनर फिल्म आहे. हां, थोडंफार डबल मिनिंग आहे, पण जे वाह्यात पद्धतीचं असं बिलकुल नाही आहे. तर खूप आवडेल, पूर्ण कुटुंब बघू शकतो अशी ही फिल्म आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की बघायला पाहिजे. जेव्हा तुम्हा तिघांना कळलं की स्वानंदी आणि सुमेध लीड करतात आणि तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायचं आहे, सो काय फिलिंग होती? म्हणजे वाव असं वाटलेलं काय होतं एकंदरीत? हे सुरुवातीला सुमेध आणि स्वानंदी दोघेही त्याच्यामध्ये आहेत हे म्हणजे वैयक्तिक मला तरी माहिती नव्हतं. मला कास्ट केलं गेलं आणि शूटच्या पहिल्या दिवशी मला समजलं की अच्छा, अरे स्वानंदी आणि सुमेध असे दोघंही आहेत. ओके. पण असं कधीच त्यांच्या दोघांच्या सोबत काम करत असताना आम्हाला वाटलं नाही. एकत्र काम करणं, एकत्र जेवणं, एकत्र खेळणं, एन्जॉय करत काम करणं, असा आमचा एकंदरीत त्यांच्यासोबतचा अनुभव आहे. तो खूप छान आहे आणि खास आहे. त्यामुळं त्या सगळ्यांची एक टीमवर्क म्हणून जी केमिस्ट्री आहे ती तुम्हाला या फिल्ममध्ये नक्कीच बघायला मिळेल. आणि छान काम केलं सगळ्यांनीच, सगळ्यांना आवडेल अशा सगळ्यांच्याच भूमिका आहेत. मजा येईल. जेव्हा सुरुवातीला मी ऑडिशन दिलं होतं, तर तेव्हा मला एवढं माहिती होतं की स्वानंदी आहे या चित्रपटामध्ये. आणि सर लक्ष्मीकांत बेर्डे सरांची मुलगी आहे. त्यामुळे एक कुठेतरी प्रेशर, आपल्याला पण एक पिअर प्रेशर असतो ॲज अन आर्टिस्ट म्हणून, की आपण एवढ्या मोठ्या आर्टिस्टच्या डॉटरसोबत काम करतो, मुलीसोबत करतो. आणि स्पेशली जेव्हा तिचा तो पहिला चित्रपट आहे. आणि त्यामुळे एक नर्वसनेस प्रत्येकामध्ये असते आणि एक्साइटमेंट पण असते की अरे आपल्याला नवीन आर्टिस्ट मिळतो, पण अशा बॅकग्राऊंडमधून कुणीतरी येतं आहे. पण जेव्हा आम्ही सेटवर सगळेजण भेटलो, आणि स्पेशली इवन जेव्हा सुमेध आला, तर सुमेध आणि माझी ओळख आधीपासून होती, कारण का आम्ही सुरुवात डान्समधूनच केली आणि पुण्यातनं आहोत लोकं. तर त्यामुळे जी स्टोरी आहे आणि जे आमचे डिरेक्टर आहेत त्यांनी सगळ्यांना असं खूप एकत्र फॅमिलीसारखं ट्रीट केलं. आणि प्रत्येकाने तेच कनेक्शन एकमेकांसोबत ठेवलं. कारण कसं असतं ना, जोसमेध तुम्ही सेटवर तो बॉन्ड ठेवत नाही. म्हणजे हा जर माझा मित्र आहे आणि जर मी ह्याला ॲक्च्युली मित्रासारखं ट्रीट नाही करत, तर तो बॉन्ड त्या सिनेमावर किंवा त्या पडद्यावर कधी दिसणारच नाही. आणि त्यामुळे ऑलरेडी ही पडद्याच्या मागची जी केमिस्ट्री होती सगळ्यांमध्ये, ती खूप नॅचरल आणि चांगली होती. आणि तेच ते तुम्हाला पडद्यावर पण नक्कीच बघायला मिळेल. येस, म्हणजे मला डायरेक्ट फोन आलेला, असं कॅरेक्टर आहे. पूनम मॅडम यांनी फोन केला होता की असं एक आहे, फिल्म अशी आहे. तर जी
म्हणजे वन लाईनर आहे ते ऐकूनच म्हटलं की इंटरेस्टिंग आहे. आणि दुसरं जे माझं कॅरेक्टर त्यांनी सांगितलं मग तर म्हटलं आता ही फिल्म करायचीच आहे, कारण एक लवगुरू आहे जो त्याला काहीतरी शिकवतो आहे. आणि एक असतं ना आर्टिस्टला भूक असते की मला असं काहीतरी काम द्या जिथे मी माझं जे काय टॅलेंट आहे ते दाखवू शकतो. सो ह्याच्यात खूप मोठा स्कोप होता. मग मी स्क्रिप्ट रिडिंगला जेव्हा आलो तेव्हा मला सुमित तिथे दिसला. मग आय वॉज शॉक की अरे वा हा लीड आहे का. आणि मग त्याच्यासोबत आम्ही रीडिंग केली आणि इतक्या कम्फर्टेबली तो पण इतकं की हां मग असं करूया तसं करूया. त्यावेळी मग हा पण आलेला तेव्हा तिथे पण आपला प्रमोदसुद्धा होता ज्यांनी सदमा म्हणून रोल केला. सो त्याच वेळी हे फिक्स होतं की हेच कॅरेक्टर हे करणार आहेत, म्हणजे ह्याच्यासाठी वेगळी स्क्रीन टेस्ट घ्यायची गरजच नाही असं होतं. इतके ते यूज टू कॅरेक्टर आहे, आम्ही तसे नाही आहेत पण ते कॅरेक्टर आम्हाला खूप यूज टू आहे. आणि खूप म्हणजे स्क्रिप्टमध्येच इतकी मजा होती. आणि ह्यांचा म्हणजे ओव्हरऑल एक्सपिरियन्स जर ह्यांच्यासोबत काम असेल तर तो खूपच भारी. म्हणजे सेलिब्रिटी किंवा आपण जे म्हणतो ना स्टार किड, पण त्यांच्यात तो इगो किंवा ते बिलकुल दिसलं नाही. आणि आम्ही लुडो वगैरे खेळायचो तिथे सेटवरती बसून गप्पा मारायचो, तर कुठेच काही नाही. आणि जेव्हा काम तेव्हा प्रॉपर म्हणजे एकदम म्हणजे प्रोफेशनली काम. आणि जसं ते झालं मग तो ॲटिट्यूड घरी ते एकदम मित्रमंडळी अशा याच्याने आमचं चालत होतं. प्रत्येक सिनेमाचं सेंटर ऑफ द अट्रॅक्शन असते हिरोईन, पण हिरोईनच्या व्यतिरिक्त जी मुलगी असते जी हिरोला अट्रॅक्ट करत असते ती तू आहेस. सो ही फिलिंग कशी होती तुझी ॲटिंग? खूपच भारी होती यार. म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही एखाद्या म्हणजे तुम्ही जर कोणाचे क्रश बनता ना तर तुम्हाला आतूनच तो फील येतो की अरे हा मला कोणीतरी बघतंय. हां आणि बटरफ्लाईज असे सगळीकडे म्हणजे यू फील दॅट थिंग. सुमेध एक्झॅक्टली. आणि त्यामध्ये सुमेध आहे. आणि सुमेध खरं सांगू तर सुमेधचं एक कौतुक मी सांगते, सुमेधचे डोळे ना खूप बोलके आहेत. खूप म्हणजे तो जेवढा शब्दांनी अभिनय करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्याच्या डोळ्यामधून ते दिसतं. आणि जेव्हा आमचे काही असे शॉर्ट्स होते तर तेव्हा मला आधी मी स्वतःला प्रिपेअर करत होते, कारण का माझं पहिल्यांदा त्याच्यासोबत ॲज अ ॲक्टर म्हणून इंटरॅक्शन होतं. आणि त्याच्याकडनं मी बरंच काही शिकले त्या मोमेंटला. आणि एक म्हणतो ना की जसं काय मी जर तुम्हाला काही एनर्जी देते की मी तुम्हाला एखादं म्हणजे ॲक्टिंग इज एव्हरीथिंग गिव्ह अँड टेक आहे आणि ते त्याच्याकडनं खूप स्मूथली येतं. आणि त्यामुळे आम्हाला पण ॲज अ कलाकार म्हणून ते खूप नॅचरली बाहेर निघतं. आणि जसं तुम्ही प्रश्न विचारलं की तू क्रश होतीस म्हणून तर तुला कसं वाटतं आहे, तर मला असं वाटतं प्रत्येक पोरीचं हे स्वप्न असतं की मी कोणाची तरी क्रश असतं. नाही पण प्रत्येक कॉलेजमध्ये अशी एक बिंदास्त आणि बोल्ड मुलगी असते, ती श्वेता आमच्या फिल्ममध्ये आहे. म्हणजे खूप गोड छान बिंदास्त अशी दिसली आहे. तिची एक एंट्री आहे ती तुम्ही फिल्ममध्येच बघा, खूप आवडेल. म्हणजे जसं आता ही सांगत होती की ही क्रश आहे तर हिला कसं वाटत होतं, तर हिला गुदगुद्याच होणार. कारण आत्ता आम्ही जे बघतो आहे मूवीच्या वेळी तर त्याचं फॅन फॉलोइंग होतंच, पण जसं त्याने कृष्णाचा रोल केला आहे त्याच्यानंतर कोणत्याही मुलीला प्रश्न विचारायचा की तुला सुमितची क्रश व्हायला आवडेल का, तुम्हाला उत्तर असं मिळून जाईल. कारण एक फॅन बेस जो आहे फिमेल फॅन बेस किंवा जो क्रेझीनेस आहे आम्हीच बघतो आहे. जसं की आमच्याही पोस्टवर किंवा आम्ही काही टाकतो त्याच्यावरती जे कॉमेंट्स आहेत किंवा ज्या पद्धतीचा रिॲक्शन्स लोक म्हणजे मेन तर मुली जसं म्हणजे खूप त्याचा क्रेज पण आहे आणि तो वागतो पण तेवढा चांगला, तेवढा पोलाईट आहे. आणि त्याच्याबरोबरच मग मी पण व्हिडिओज बघितले की एवढं का म्हणजे असतं की फॅन होतात पण ह्याचे फॅन का झाले, तर तो पण तेवढा हंबलनेस आहे, तो त्यांना भेटतो, कुठे कुठे जाऊन त्यांना सरप्राईज देतो. सो ते त्यांनी मिळवलं आहे आणि खरंच म्हणजे आम्हालाही प्राऊड वाटतं की असं मिळवावं. आणि हिनी जो रोल केला आहे तो तर मस्त आहे आणि कॉमेडी पण केली आहे आमच्याचसोबत, बरंच काय काय बोलली आहे त्याच्यावर मग पुढे आमचे रिॲक्शन्स आहे, पुढे डायलॉग्स आहे, खूप मजा केलेली आहे. एकंदरीतच म्हणजे 1 मार्चपासून सिनेमागृहात सिनेमा पाहायला सगळ्यांनाच खूप मजा येईल. खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.